धन्यवाद. आमच्या सर्व मान्यवरांचं इथे देखील आगमन झालं या क्रीडा स्पर्धेला. त्याची पाहणी करण्यासाठी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन सर्व मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कोयना कबड्डी लीग 2026 6वं पर्व. ह्यातच काही सर्व ह्याचाच आम्हाला गर्व. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. एका बाजूला प्रिन्स वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला कोयना वॉरियर्स अशी लढत आहे. जर्सी नंबर 4 चढाईसाठी सज्ज आहे. 7 खेळाडू मॅटवरती. बोनस देखील ऑन. हळूहळू दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी चारी बाजूला आपण पाहतोय. क्रीडा रसिक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा सरचिटणीस श्रीमंत यज्ञचंद दादा पाटणकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे युवक अध्यक्ष चिन्मय दादा कुलकर्णी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे उपजिल्हा अध्यक्ष माजी सभापती राजाभाऊ शेलार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर रविदादा पाटील मंडल अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर रमेशजी कदम, याबरोबर ईशान फायटरचे मालक सत्यजित शेलार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कोयना कबड्डी लीग 2026 मध्ये KPLचा थरार आपण पाहतोय. बघा, मागच्या सामन्यात खेळाडूने काय जबरदस्त कामगिरी केली होती. परंतु इथे जर्सी नंबर 7 आपण पाहतोय. या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र विवेकजी मोळकर, आपले कोयना कबड्डी लीग मध्ये सरचे स्वागत आहे. या कोयना कबड्डी लीगचे दादा मला सांगायचं आहे, चिन्मय दादा आपल्याला देखील सांगायचं आहे. अध्यक्ष आहेत आमचे नंदकुमार सुर्वे सर, त्याचबरोबर उपाध्यक्ष आहेत विजय जाधव, त्याचबरोबर योगेश कदम, सचिन उपाध्यक्ष आहेत सचिन कदम, त्याचबरोबर बरेच असे कार्यकर्ते आहेत. जे कार्यकर्ते आणि हे सुंदर असं हे नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी सुनील शिंदे उपस्थित आहेत. आपण देखील स्टेजवर येत आहे. सूरज पाटणकर, त्याचबरोबर बाळासाहेब कदम, त्याचबरोबर बबनजी कांबळे साहेब, आपण देखील स्टेजवर यायचं आहे. सुनील शिंदे कृपा स्टेजवर या. त्याचबरोबर संतोष विचारे, आपण देखील स्टेजवर यायचं आहे. या सप्रमाणे थर्ड रेससाठी गुणासाठी दावेदारी ठोकले खेळाडूने. पाहूया पंच. अत्यंत सुरेख कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिले. रुपेश काजवे सर असतील सागर पवार असतील, योगेश कदम, निखिल पाष्टे असतील किंवा असतील सिनियर पंच विलास सुतार सर. गुणफलक पाहूया. मॅचची स्थिती काय आहे. 3-2 4-2 असा गुणफलक आहे. हो, इथे मात्र लात्याने गुण टिपण्याचा प्रयत्न होता मध्यरक्षकाला. 7 खेळाडू बॅटवरती म्हणजे बोनस ऑन. 2-2 1-2 क्षेत्ररक्षण आहे. युवा खेळाडू आहे, चपळ खेळाडू आहे. तितकी चपळ पकड, सांघिक पकड म्हणतात ना, एकीचं फळ इथं फळ. सुरेख सुरुवात केली आतापर्यंत. ज्या प्रकारचा खेळ आपण पाहतोय कोयना वॉरियर्स संघाने 5 गुण असतील तर 2 गुण आहेत इथे मात्र प्रिन्स वॉरियर कोयना या संघाचे. जी प्रीमियर लीग आपण पाहतोय ऑक्शन पद्धतीने खेळाडूंची निवड झाली आणि चांगल्या प्रकारचे संघ मोर्चे बांधणी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. अर्थात आतापर्यंत बघा, मागच्या सामन्याचा हिरो ठरला होता गणेश. अर्थात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरवता पुरस्कार त्याला किताब दिला, टी शर्ट आणि मेडल. जितक्या वेळ शंकर मॅचच्या बाहेर आहे ना, तितकंच भलं असणार आहे ते मात्र अर्थात कोयना वॉरियर्ससाठी. तो आक्रमक खेळाडू आहे. कबड्डीमध्ये प्रो कबड्डीमध्ये आपण पाहिलं, जो चांगला खेळाडू असतो त्याला बेंचवरती बसवण्याचं काम केलं जातं. मुंबई उपनगरमध्ये युवा संघात त्याची देखील वर्णी लागली होती. आज आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी मात्र इथं दाखल झालाय शंकर. एक जबरदस्त खेळाडू आहे. गणेश तितकाच सिनियर खेळाडू आहे. परंतु इथे ज्या प्रकारे कामगिरी आतापर्यंत केले कोयना वॉरियर संघाने, चांगली पकड. शिंदे साहेब, सुनील शिंदे साहेब स्टेजवर येत आहे. संत अशी चढाई आहे. आणि बघा, कबड्डीमध्ये जर आपण पाहिलं ना तर तिसरी चढाई असते, थर्ड रेड जे असते त्याच्यावरती आक्रमण केलं जातं, त्याला म्हणतात गुणप्राप्त चढाई. इथे म्हणतात कोणत्या प्रकारचं ठाऊक आपल्याकडे लीड आहे 2 गुणांची, 3 गुणांची लीड आहे. सो ती टिकवण्याचा प्रयत्न आहे. इथं मात्र युवा आणखी एक खेळाडू मैदानामध्ये दाखल झाले. जर्सी नंबर 7 7 खेळाडू मॅटवरती आहेत. 2-2 1-2 क्षेत्ररक्षण आहे.
काय नियोजन आहे, काय आयोजन आहे, दमदार, असरदार, दिमागदार, पॉवरफुल अशी स्पर्धा आपण पाहतोय. रणांगण आणि क्रीडांगणावरती बिगुल वाजला ना मित्रांनो की तिसरी चढाई आहे. कर्रा किंवा मारा अशी म्हणतात ही चढाई. सुपर टॅकल देखील ऑन आहे. मागच्या सामन्यात पाहिलं होतं गणेशने सुपर टॅकल केला होता, सामना जिंकून दिला होता. 2 खेळाडू असताना हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. हो इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल. अतिगाई संकटात नाही. 1 गुण मात्र मिळाला. जर्सी नंबर 9 इज फाईन. सुरेख लाईन फाईन कामगिरी आपण पाहतोय या खेळाडूची. जर्सी नंबर आणखीन एक 9 नंबर तिसरी चढाई आहे. एक बलाढ्य खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये. थर्ड रेड आहे. या ठिकाणी सूचना आहे सर्व टीमला सर्व मॅच खेळणं बंधनकारक आहे. सर्व मॅच आपण खेळायचे आहेत. कोणीही जर मधून एखादा टीम घेऊन गेलं तर कृपया ती पुढच्या वेळी टीम घेतली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. या ठिकाणी उपस्थित चिन्मयदादांचे सहकारी प्रथमेश इनामदार साहेब आपलेही या ठिकाणी सरचे स्वागत आहे. यश माने युवा मोर्चा उपाध्यक्ष आपलेही या ठिकाणी सरचे स्वागत आहे. यानंतर होणारा मॅच शिवकृपा नाणेल विरुद्ध रायझिंग बुल्स. आपल्याला पहिला कॉल आहे. तिसरा कॉल मिळताच आपण मैदानाचा ताबा घ्या. इथे मात्र बघा एक आक्रमक खेळाडू आहे, बलाढ्य शरीर आहे या खेळाडूची, पण तो शरीरशी असून फायदा नाही आहे. आपल्याला चांगला खेळ करावा लागेल. इथं बघा पुन्हा एकदा सुरेख पक्कड मध्यरक्षक ठरलाय. भक्षक सुरेख पकड केले. आणि बघा जर आपण विचार केला तर कोयना वॉरियर्स संघाकडे सिनियर खेळाडूंचा भरणा आहे. अनुभव सिद्ध करताना आतापर्यंत मध्यंतरापर्यंत सुरेख कामगिरी आहे. 10-4 कोयना वॉरियर्स. आणि 1 नंबर प्रमाणे 1 नंबर कामगिरी देखील केली आहे. शोभते त्याच्या शरीरावरती जर्सी. हो इथे मात्र शंकरला परतावं लागेल, जावं लागेल. सुरेख पुश केलंय. पुन्हा एकदा 11-6 असा गुणफलक. 6-11. नक्कीच आपण तेवढा क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं तर विराट कोहली बाद झाला, रोहित शर्मा बाद झालं की खुश असतात खेळाडू. तसं शंकर बाद झाल्यानंतर डगआउटमध्ये पण गोटामध्ये चांगला आनंदी वातावरण आपण पाहतोय. रखच कोयना वॉरियर्स त्यांना ठाऊक आहे महत्वाचा अडथळा आपण दूर केलाय. ट्रम काढलेला म्हणतात अशा प्रकारचा शंकर हा खेळाडू आहे त्या संघासाठी. वेळ काढू धोरण स्वीकारलं जातंय. त्यानंतर आजच्या सत्रामध्ये बघा जी स्पर्धा पाहतोय कोयना कबड्डी लीग 2026 भव्य कबड्डी स्पर्धा 6वे पर्व. याचाच आम्हाला गर्व. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर परफेक्ट ऑडिओ आमचे मित्र गुरु अतिशय सुंदर सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. लाईव्ह प्रक्षेपण सह्याद्री स्पोर्ट्स आता विवेक शिंदे विक्रम शिंदे यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. मी विनायक उर्फ बाबले जाधव शेवटच्या आणि अंतिम दिवशी सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतो. मान्यवरचं देखील हार्दिक स्वागत आहे.
जाऊया आता मात्र येणारी रेड असणार आहे ती नक्कीच थर्ड रेड. रणांगण आणि क्रीडांगणावरती बुगील वाजले, लढाईला सुरुवात झाली मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये 5 खेळाडू मैदानात आहे. गणेश आतमध्ये आहे, त्याच्यासमोर एक युवा खेळाडू आहे. उज्ज्वल भविष्य या खेळाडूचं चांगल्या प्रकारचं पद्धतीने आहे. आणि उजव्या कोपऱ्यामध्ये बघा त्याला गुण टिपावा लागेल, कारण गुण नाही टिपला तर नक्कीच प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळत असतो. तिथे मात्र थोडस स्किट झालाय खेळाडू, स्किट झालाय. बघा इथे काय घडलंय, खेळामध्ये नजर देखील असणं फार नसतं. कृपया साईड पंच आहेत त्यांना विनंती आहे, जेव्हा खेळाडूचा पाय चुकून बाहेर येईल तेव्हा लगेचच ओढायचा आहे. लगेचच खेळाडूला सांगायचं की पाय मागच्या रेषेला टच झालाय. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. जर्सी नंबर 3 चढाईसाठी सज्ज अर्थात गणेश. गणेश यांना आपण पाहतोय अर्थातच एक चांगली चढाईपट्टू आहेत. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच किताब घेतला होता. हो इथे मात्र त्यांच्यावरती देखील आक्रमण केलंय. खेळामध्ये पर्सनॅलिटी शेवटची 4 मिनिटं. चला नेक्स्ट मॅच मैदानाच्या दिशेने या. शिवकृपा नाणे रायझिंग बुल्स, आम्ही तुमच्या प्रतीक्षेत आहोत. या प्लीज आपण हळूहळू मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं प्लीज विनंती आहे. वेळगडू धोरण स्वीकारत जातं त्याला ठाऊक आहे खेळाडूला की आपल्याकडे 14 गुण आहेत, प्रतिस्पर्धी संघाकडे 6 गुण आहेत. 8 गुणांच्या आघाडी 8 आणि आपण लावले वाट. तर इथून मात्र बॅकफुटवर न जायचं असेल तर ही रणनीती अतिशय चांगली आहे. थर्ड रेडवरती आक्रमण केलं जातंय अशा वेळी. तर नंतर मात्र इथून मात्र टॉप गिअरवरती गाडी चालवावी लागेल. कोणाला तर प्रिन्स वॉरियर संघाला, या खेळाडूला 9 नंबर आहे, फाईन कामगिरी करावी लागेल. पर्सनॅलिटी आहे फायदा घेऊन फार अर्थातच इथे मात्र बोनस घेऊन टिपलाय. लास्ट 3 मिनिट टू गो. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटे. 7 गुण असतील इथे आपण प्रिन्स वॉरियर संघाचे 14 गुण आहेत अर्थात कोविना वॉरियर्स, म्हणजे निम्म्याने आघाडी आहे. 7ची आघाडी आहे. 7 आणि केलाय घात तिथे आपण पाहिलं तर जर्सी नंबर देखील 7 आहे. वेळ काढू धोरण याला म्हणतात. टाइमपास थोडक्यात सांगायचं मराठी भाषेत त्याला म्हणतात टाइमपास. इथे बघा ऑफिशियल टाइम आउट घेतले जाते. संधी मिळाली कोणाला तर नो डाऊट आमचे परफेक्ट ऑडिओ कॅरी ऑन डीजे गुरव. थँक्यू. पुन्हा एकदा टाइम वॉट नंतर सामन्याला स्वरूपात चढाईसाठी तेजस तर तेजस एक्सप्रेस प्रमाणे पळावं लागेल, स्पीड वापरावं लागेल, गुण मिळवावे लागतील. 7 गुणाची आघाडी आहे प्रतिस्पर्धी संघाकडे. इथे बघा काय घडलंय, तो कोपरा रसिकाने त्याने सुरेख कामगिरी केली आतापर्यंत. छोटा पॅकेट बडा धमाका. कोणताही खेळ ताकदीचा नसतो, टायमिंग फार महत्वाचा आहे. क्रिकेट असेल कबड्डी असेल काय टायमिंग होतं. सुरेख पकड आहे. शेवटची 2 मिनिटे, 2 मिनिटांचा काही शिल्लक आहे. या खेळाडूंनी देखील खासी प्रभावित केलंय. बघा रनिंग हँड टच, सुरेख, चप्पळ, चाणाक्ष, चतुर, चंचल, चलाक, सुरेख गुण टिपलाय. काय 7-16 गुणाला 9 गुणांची एक मोठी लीड आहे. आता मस्त सामन्याची मित्रमंडळ औपचारिकता आहे. चला मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं आहे. शिवकृपा नाणेल रायझिंग बुल्स, शेवटचा आणि अंतिम पुकार, थर्ड अँड लास्ट कॉल. इथे मात्र सामना जिंकलाय 19-6च्या फरकाने.
13 गुणांनी सामना जिंकलाय बघा. मागच्या सामन्यामध्ये प्रिन्स वॉरियरने एक तर पिरियड जिंकली होती, परंतु त्यांना भारी पडलेत कोयना वॉरियर्स.